नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खरं तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशभर विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात अनेक मतमतांतरे सुरू आहे, चर्चा सुरू आहे. हे अनेकदा आपण माध्यमांमधून ऐकत असतो. अशा अनेक पत्रव्यवहारातून आणि चर्चेतून युजीसीने, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने परीक्षेच्या संदर्भात विद्यापीठांना काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, ज्या युजीसीच्या वेबसाईटवर त्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. नेमक्या कोणत्या गाईडलाईन आहे किंवा कोणत्या गाईडलाईनच्या आधारे पूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या विद्यापीठ ही परीक्षा घेऊ शकतात, तर त्या गाईडलाईनचा सुद्धा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. त्या गाईडलाईन आपण पीडीएफच्या स्वरूपामध्ये, फाईलच्या स्वरूपामध्ये पुढे दिलेल्या आहेत. पण तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील किंवा ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, लाईक केलेलं नसेल किंवा विद्यार्थ्यांना शेअर केलेलं नसेल, अशा सर्वांना माझी विनंती आहे की कृपया जी माहिती असेल परीक्षेसंदर्भात ती नक्कीच विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि जे गरजू विद्यार्थी असतील किंवा जे शिक्षक असतील, पालक असतील, त्यांना नक्कीच या माहितीचा फायदा होऊ शकतो. चला पाहूया तर आपण ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन कोणत्या आहेत त्या. 26 मे 2020 रोजी हे युजीसीचं एक सर्क्युलर प्रसिद्ध झालेलं होतं. मॉनिटरिंग ग्रीव्हरन्स कन्सर्न रिलेटेड टू द एक्झामिनेशन अँड अकॅडमिक कॅलेंडर. हे तुम्ही पाहू शकता. यामध्ये जे गाईडलाईन्स आहे किंवा जी कमिटी स्थापन केलेली होती त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. सोबत विद्यापीठाने अकॅडमिक कॅलेंडर ही प्रसिद्ध केलेलं आहे, जे या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे. त्यासोबतच दुसरं एक कॅलेंडरही त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. ॲडमिशन प्रोसेस ते जे एक्झामिनेशन, कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन किंवा समर व्हॅकेशन किंवा कमेन्समेंट ऑफ नेक्स्ट अकॅडमिक सेशन इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहे. शिवाय सम जनरल गाईडलाईन्स जे आहेत त्यासुद्धा यामध्ये दाखवलेल्या आहेत. या सर्क्युलरमध्ये आपल्याला पाहता येऊ शकतं. राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे सर्व विद्यापीठे व महाविद्यालये बंद असल्याने अध्यापन, शिक्षण प्रक्रिया आणि संशोधनात्मक कामे वाईटरित्या विस्कळीत होत आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. टर्मिनल सेमिस्टर परीक्षेचे वेळापत्रकही विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत संस्थांमधील शैक्षणिक क्रिया संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचे व्यवस्थापन करणे ही सर्व भागधारकांची संयुक्त जबाबदारी आहे. कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या उपाययोजना, तंत्रज्ञानाचा आणि इतर उपलब्ध पर्यायाचा प्रभावीपणे वापर करून शैक्षणिक प्रक्रिया चालू ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे. भविष्यात अनेक अनिश्चितता असू शकतात. आम्ही आशावादी असले पाहिजे की आम्ही पुन्हा कामावर रुजू होऊ आणि विद्यार्थ्यांना प्रभावी आणि विधायक मार्गाने व्यस्त करू. विद्यापीठ अनुदान आयोग या विषयावर आणि त्यावरील उपाययोजनांवर विचार करीत आहे. सर्वसाधारणपणे आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक बंधुजनांचे हित जपण्याचे आव्हान आहे. परीक्षा आणि शैक्षणिक दिग्दर्शकाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांशी सामना करून युजीसीने या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी व तज्ज्ञ समिती स्थापन केली. त्यांना संबोधित करण्यासाठी शिफारशी समितीची रचना अनुबंध म्हणून खालीलप्रमाणे दिली आहे. त्यामध्ये नंबर 1, अध्यापन शिक्षण प्रक्रियेचे मोड, म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकू शकतात त्या पद्धतीचं शिकवण्याचे माध्यम जे आहे किंवा मोड जो आहे, टीचिंग मोड, तो कसा असला पाहिजे या संदर्भात माहिती दिली आहे. दुसरा आहे सत्र 2020-21 साठी. इथे 2020 झालेले आहे, ॲक्च्युली 2020-21 साठी शैक्षणिक दिनदर्शिका दिलेली आहे. परीक्षेचे प्रकारासंदर्भात माहिती दिलेली आहे. वर सत्र 2020 साठी शैक्षणिक दिनदर्शिका किंवा परीक्षा संदर्भात कसं असेल त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. मी त्यामध्ये दुरुस्ती करतो. आणि चौथं जे दिलेलं आहे सत्र 2020-21 साठी शैक्षणिक दिनदर्शिका या संदर्भातही माहिती दिलेली आहे. आणि नंबर 5, लॅबोरेटरीचे कार्य. ती ग्रंथालय असेल किंवा सायन्स लॅब असेल तर याला मार्गदर्शक तत्व, याचा वापर करण्यासंदर्भात काय आहे याची माहिती दिलेली आहे. तर याची पूर्ण डिटेल माहिती जी आहे ती युजीसीच्या जी गाईडलाईन आहे त्यामध्ये डिटेल्स दिलेले आहे. परंतु आपण परीक्षा संदर्भातल्या गाईडलाईनचा इथे प्रामुख्याने विचार करणार आहोत. यामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये काय म्हटलेलं आहे, तज्ज्ञ समितीच्या शिफारशीच्या आधारे विद्यापीठामधील परीक्षा आणि शैक्षणिक कॅलेंडरसाठी खालील मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. मार्गदर्शक तत्व या स्वरूपाचे आहे आणि प्रत्येक विद्यापीठ कोविड-19 विषयक समस्यांचा विचार करून स्वतःची कार्यवाही करण्याची योजना आखू शकेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता परीक्षेसाठी काय म्हटलेलं आहे त्या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. शैक्षणिक अपेक्षा आणि परीक्षा प्रक्रियेच्या अखंडतेचे पावित्र्य राखून विद्यापीठे युजीसीने वेळोवेळी सूचित केलेल्या CBCS हे कमिटीचं नाव आहे. आवश्यकता पूर्ततेनुसार प्रक्रिया कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी वैकल्पिक आणि सरलीकृत पद्धती आणि परीक्षा पद्धती अवलंबू शकतात. यात MCQ आहे, OMR आहे, आधारित परीक्षा घेऊ शकतात, ओपन बुक परीक्षा आहे,
ओपन चॉईस आहे, असाइनमेंट आहे, प्रेझेंटेशन आधारित मूल्यांकन इत्यादीचा समावेश असू शकतो असा मुद्दा स्पष्ट केलेला आहे गाईडलाईनमध्ये. विद्यापीठामध्ये 2 नंबरचा आहे. विद्यापीठामध्ये प्रत्येक परीक्षेसाठी नियुक्त केलेला वेळ 3 तासाहून 2 तास, 3 तास किंवा 2 तासापेक्षा 2 तास करावा किंवा गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षेचे कार्यक्षम व नाविन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करता येईल, जेणेकरून प्रक्रिया एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पूर्ण होऊ शकेल आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन करता येऊ शकेल विद्यार्थ्यांचं. नंबर 3 जे आहे ते म्हटलं आहे, विद्यापीठे टर्मिनल, इंटरमिजिएट सेमिस्टर वर्षाची परीक्षा ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतात. त्यांच्या अध्यादेश, नियम परीक्षा योजना, सामाजिक अंतरच्या मार्गदर्शक तत्वांचे निरीक्षण करून त्यांच्याकडे उपलब्ध असणारी आधार प्रणाली लक्षात घेऊन आणि सुनिश्चित कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य संधी परीक्षा कालावधीमध्ये मिळू शकते. PG UG अभ्यासक्रमासाठी टर्मिनल सेमिस्टर, पूर्ण परीक्षा विद्यापीठाद्वारे शैक्षणिक दिरदर्शिकेत सामाजिक अंतरच्या प्रोटोकॉल लक्षात घेण्यात येऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. नंबर 5 जे आहे, इंटरमिजिएट सेमिस्टर वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामध्ये त्यांच्या सध्याची सज्जता जी आहे त्याची पातळी, विद्यार्थ्यांची निवासी स्थिती, वेगवेगळ्या प्रदेशात राज्यात पसरलेला कोविड-19, सर्व देशभरची स्थिती आणि इतर घटकाबद्दल सर्वसमावेशक आकलन केल्यावर परीक्षा घेता येतील असं हे महत्त्वपूर्ण विधान गाईडलाईनमध्ये केलेलं आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, कोविड-19च्या दृष्टिकोनातून परिस्थिती सामान्य असल्याचे दिसत नसल्यास सामाजिक अंतर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता व आरोग्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वर्गवारीनुसार पॅटर्नच्या आधारे 50% गुण मिळू शकतात. विद्यापीठाने स्वीकारलेले अंतर्गत मूल्यांकन आणि उर्वरित 50% गुण फक्त मागील सत्राच्या कामगिरीच्या आधारे म्हणजे उपलब्ध असल्यास दिले जाऊ शकतात. अंतर्गत जे मूल्यमापन आहे इथे अंतर्गत मूल्यमापन हे सतत मूल्यमापन, पूर्वनिर्मिती, मिड सेमिस्टर, अंतर्गत मूल्यांकन किंवा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जे काही नाव दिले जाईल ते मागील सेमिस्टर किंवा मागील वर्षाचे गुण उपलब्ध नसतील अशा परिस्थितीत विशेषतः वार्षिक परीक्षेच्या पहिल्या वर्षाच्या नमुन्यात आंतरिक मूल्यांकनानुसार 100% मूल्यांकन केले जाऊ शकते. जर विद्यार्थ्यांनी इयत्तेत सुधारणा करावायची असेल तर पुढील सत्रात अशा विषयांच्या विशेष परीक्षेत तो भाग घेऊ शकेल. इंटरमिजिएट सेमिस्टर परीक्षेची ही तरतूद सध्याच्या शैक्षणिक सत्रासाठी 2019-20 कोविड-19 सर्व देशातील लोकांची सुरक्षितता आणि आरोग्य आणि परीक्षेची गुणवत्ता राखत असतानाची आहे. हे विशेष कारण त्यानंतर तशी परिस्थिती नसल्यास तर हा नियम लागू होऊ शकत नाही असं त्यांना या ठिकाणी सूचना करायची आहे. 6 मध्ये म्हटलेलं आहे, उपरोक्त अतिरिक्त पुढील चरणांचे पालन करणे आवश्यक आहे. कॅरी फॉरवर्ड योजना, ज्या विषयात विद्यार्थी नापास झाले आहेत चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठामध्ये परवानगी दिली जाईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील सत्रात पदोन्नती जी आहे ती दिली जाईल असं म्हटलेलं आहे. तथापि असे विद्यार्थी जेव्हा पुढील परीक्षा घेतात जेव्हा ती अयशस्वी गैरहजर राहिलेल्या कोर्ससाठी पुन्हा परीक्षा देऊ शकतो. विद्यार्थ्यांना सध्याच्या सेमिस्टर वर्षानंतर उत्तीर्ण होण्यासाठी किंवा पूरक परीक्षेतून प्रवेश देण्याच्या वर्तमान सत्रात प्रवेश करण्याची आणखी एक संधी देऊन त्यांच्या श्रेणी सुधारण्यास परवानगी दिली जाऊ शकते. 7 नंबर आहे, एक्झामिनेशन संदर्भात विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमामध्ये परीक्षा आणि इतर संबंधित कामामध्ये एकसारखेपणा लागू असणे आवश्यक आहे. 8 नंबरमध्ये म्हटलेलं आहे, विद्यार्थ्यांना परीक्षा आयोजित करण्याच्या व इतर संबंधित उपक्रमाबद्दल किमान 1 आठवडा आगाऊ माहिती देण्यात यावी. विद्यार्थी संशोधन अभ्यासकाच्या उपस्थितीच्या कमीत कमी टक्केवारीच्या आवश्यकतेबद्दल लॉकडाऊनचा कालावधी हा सर्व विद्यार्थी संशोधन विद्वानाद्वारे उपस्थिती मानला जाऊ शकतो. विद्यमान परिस्थिती लक्षात घेता प्रकल्प प्रबंध शोधणाऱ्या UG PG विद्यार्थ्यांना सुलभ करण्यासाठी युनिव्हर्सिटी योग्य रणनीती अवलंबू शकतात. या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा आधारित प्रयोग किंवा फील्ड सर्वेक्षण आधारित असाइनमेंट ऐवजी पुनरावलोकन आधारित दुय्यम डेटा आधारित प्रकल्प किंवा सॉफ्टवेअर चलित प्रकल्प नियुक्त करण्याचा विचार विद्यापीठ करू शकतात. विद्यापीठे स्काईप किंवा इतर मीटिंग ॲप्सद्वारे व्यावहारिक परीक्षा किंवा व्हायवा व्हाईस परीक्षा घेऊ शकतात आणि दरम्यानच्या सेमिस्टरच्या बाबतीत पुढील सत्रात प्रॅक्टिकल परीक्षा घेता येतील. विद्यापीठे PhD आणि MPhil गुगल स्काईप, मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीज किंवा इतर कोणतेही विश्वसनीय आणि परस्पर सोयीस्कर तंत्रज्ञान वापरून व्हायवा व्हाईस परीक्षा विद्यापीठाच्या संबंधित वैधानिक अधिकाराच्या मान्यतेच्या अधीन असून UGC नियमन 2016च्या कलम 9.6 ते 9.9 MPhil PhD पुरस्कार पदवी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे व्हायवा कॉन्फरन्सिंगद्वारे व्हायवा व्हाईसद्वारे परीक्षा घेताना
हे निश्चित केले जाऊ शकते की संशोधन सल्लागार समितीचे सदस्य, विभागाचे सर्व शिक्षक, संशोधन अभ्यासक आणि इतर इच्छुक तज्ज्ञ संशोधक उपस्थित राहतील. संशोधन पर्यवेक्षक व तज्ज्ञ पर्यवेक्षक व्यतिरिक्त लागू विद्यापीठानेही याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. तसेच तज्ज्ञ अभीक्षक यांची स्वाक्षरी असलेल्या अहवालासह हे संचालन करण्यासाठी नेमले आहेत. एमफिल किंवा पीएचडी ज्या विद्यार्थ्यांचा एमफिल पीएचडी सादर करण्याचा अधिकतम कालावधी संबंधित विद्यापीठाच्या अधिकतम नियम अध्यादेशानुसार निर्धारित शोधनिबंध प्रबंध करोना सर्व देशभर असलेला कालावधी दरम्यान कालबाह्य झाला आहे त्याचे प्रबंध सादर करण्यास परवानगी असेल. प्रलंबित औपचारिकता पूर्ण करण्यासह मुदत संपण्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत नियमित विहित कालावधी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रबंध सादर केला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी 6 महिन्याची मुदतवाढीचा विचार केला जाऊ शकतो. कोविड-19च्या सर्व देशभर असलेल्या दरम्यान परीक्षा आणि शैक्षणिक क्रिया संबंधित विद्यार्थ्यांच्या तक्रारी हाताळण्यासाठी प्रत्येक विद्यापीठ एक कक्ष स्थापन करेल आणि विद्यार्थ्यांना प्रभावीपणे सूचित करेल. कोविड-19च्या सर्व देशभर असलेल्या दरम्यान परीक्षा आणि शैक्षणिक क्रिया संबंधित विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर नजर ठेवण्यासाठी यूजीसी एक मदत लाईन स्थापित करेल. तर या होत्या गाईडलाईन विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा उपयोग किंवा मार्गदर्शक तत्वे म्हणून महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व विद्यापीठे जी आहेत ती परीक्षा घेताना त्याचं पालन करू शकतात. या सर्व माहिती देण्यामागचा उद्देश माझा हा आहे की विद्यार्थ्यांना किंवा पालकांना किंवा प्राध्यापक शिक्षकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. ही माहिती असणे आवश्यक आहे. त्यानुसारच प्रत्येक परीक्षेचा मोड जो आहे किंवा परीक्षेची पद्धत जी आहे त्या ठिकाणी पुढे जाऊ शकते किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं. तर आपल्याला याचं ज्ञान व्हावं, ही माहिती व्हावी, हा उद्देश याच्या पाठीमागे होता. ही माहिती ऐकली, मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. तसेच काही विद्यार्थ्यांना, काही मित्रांना माझी विनंती आहे की जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि पुढे ज्या विद्यार्थ्यांना याची माहितीची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ही माहिती पाठवा. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.